नमस्कार मित्रांनो, सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत आता रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून वस्तू न देता थेट पेमेंट केले जाणार आहे। पूर्वी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळत असे, मात्र आता त्यात बदल करण्यात येत आहे। शिधापत्रिकाधारकांना वर्षभरात 9,000 रुपयांची मदत मिळणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बातमी तुमच्या कामाची या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, या योजनेद्वारे सरकार शिधापत्रिकाधारक गरिबांना थेट मदत करणार आहे। या नवीन योजनेद्वारे सरकार गरीब शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणार आहे। यामुळे गरिबांना स्वस्त धान्य खरेदीची घाई न करता त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पैसा वापरता येईल। 40 लाख शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे। मित्रांनो, रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरिबांना स्वस्त धान्य मिळत होते, पण या दुकानांमध्ये अव्यवस्था, दुकानदारांची बेजबाबदार आणि बेकायदेशीर वर्तणूक यामुळे धान्याचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले। त्यामुळे गरीब नागरिकांना या योजनेचा योग्य लाभ मिळत नसल्याचे दिसून आले होते। ही अडचण लक्षात घेऊन सरकारने ही नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। तर या योजनेसाठी कोणते शिधापत्रिकाधारक पात्र आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या नवीन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक पात्र ठरणार आहेत। अर्थात 40 लाख शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे कार्डधारकांना वर्षभरात 9,000 रुपयांची मदत मिळणार आहे। ही मदत हप्त्याने वितरित केली जाईल। मित्रांनो, रेशन कार्डच्या या नव्या योजनेमुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होणार आहे। आतापर्यंत ते स्वस्तात धान्य विकत घेण्यासाठी पैसे खर्च करत होते, आता त्यांना यासाठी खर्च करावा लागणार नाही। त्याऐवजी ते पैसे त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात। त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। मित्रांनो, ही नवीन योजना गरीब कुटुंबांना अधिक स्वातंत्र्य आणि सन्मान देईल। आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते, मात्र आता त्यांना यासाठी धावपळ करावी लागणार नाही। त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते पैसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते वापरू शकतील। गरिबांचे जीवन अधिक सुलभ आणि त्यांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। दरम्यान या योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यामुळे गरीब कुटुंबांचा खर्च कमी होईल। त्यांना पैसे थेट मिळत असल्याने ते इतर गोष्टींसह स्वस्त धान्यांवर खर्च करू शकतील। या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी घेतलेला नवा निर्णय अतिशय आनंददायक आहे। पूर्वी गरीब नागरिकांना स्वस्तात अन्नधान्य मिळत होते, मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या। आता सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे। यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सन्मान